घाम जिगर अस्मानी, लढा दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू दे ते आभाळी थाप, उडू दे जरा थरकाप। सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आमचे मार्गदर्शक दानशूर व्यक्तिमत्व माननीय अशोकअण्णा शेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक सूरज भैया भिलारे व आसिफ भैया शेख व मित्र परिवार विटा। आज या ठिकाणी उंबळवाडी शालवाडीवाडी कशा आले असे झाले जवळजवळ 300-400 कोटीचे उद्योग मोठे मोठे आहेत। त्या ठिकाणी देवेंद्रजी वाहिली की तुम्हाला तिथे काय अडचण होणार आणि अडचण आली तर आम्ही सगळी मदत करू, म्हणून त्यांच्या विश्वासानं आज त्या ठिकाणी उद्योग आहे। आपल्या भागातलीच माणसं कामाला लागतात, त्यामुळं मला वाटत नाही की आपल्याला भविष्यात पैसे कमी पडतील। आणि लोकसभेचं तिकीट हे पक्षाच्या हातात आहे, पक्ष निर्णय घेत असतो आणि पक्षाकडं काम केलेल्या कार्यकर्त्याची नोंद असते। कुठल्या कार्यकर्त्यानं कसं काम केलं ह्याचा लोकाधिकार त्या पार्टीकडे आपल्या आहे, आणि पार्टीकडे माझी चांगलीच नोंद आहे। मी जिल्हा भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, या सगळ्या सत्ता आल्या, 7-8 नगर पंचायत समिती आल्या, आणि हे सगळं करत असताना आपण आणलं असं नाही, परंतु पक्षामध्ये एकवाक्यता ठेवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि पक्ष एकत्रित ठेवण्याचं काम हे मोठ्या कसबीने लकीने करावं लागतं, आणि ते आपण केलं। आणि कोण काल आपल्याला जर एखाद्याने शिवाय दिल्या तरी आज त्याला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून हा भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला मेळ लागला आणि त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी सहकार्य केले। जे यश आज भारतीय जनता पार्टीला मिळाले ते सगळ्या तालुक्यातले नेते, महत्वाचे नेते आणि प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते, त्यांचं अफाट परिश्रम त्याच्या मागे घडलेला आहे। आणि आपलं काम एवढंच आहे की पार्टीने जबाबदारी दिल्यानंतर मेळ घालून पुढे जाणं, ते काम आपण यशस्वीरित्या केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीची नोंद पार्टीकडे आहे। त्यामुळं आपल्याला काही अडचण येईल असं मला वाटत नाही। त्यामुळं मी एवढंच या निमित्तानं सांगेन की आपल्याला संधी मिळाली की आपण सगळ्यांनी ताकदीने काम करावं लागेल। आसपास तसं नाही, आज कसं आहे, आज आपण माझी काम करण्याची पद्धत आहे की निवडणूक झाल्यानंतर राजकारण म्हणून मी कधी बघितलं नाही। माझ्याकडे कुठल्याही पार्टीचा माणूस आला तर मी प्रत्येकाचं काम करत असतो। त्यामुळं आपल्याला संधी मिळाली तर आपण सगळ्या काँग्रेसचे असतील, बाकी शिवसेनेचे असतील, इतर राष्ट्रवादी असतील, सगळ्यांना सांगावं लागेल की आपल्या बाबा तालुक्यातला प्रतिनिधी लोकसभेवर जात असेल तर सगळ्यांनी मदत करूया। आणि तालुक्यामध्ये जर खासदारकी आली तर आम्ही तालुक्यातील मतदारसंघात, त्यामुळं सगळ्यांचा मेळ घालून जरी विरोधक राजकीय आपले असतील तरी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे संदर्भ असतात। मग यावेळेला आपल्याला सगळ्यांना मेळ घालून एकत्रित करून कसं जास्तीत जास्त पुढे जाता येईल असं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, आणि 100% आपला विचार पक्ष करेल हे मला मनापासून वाटतंय। आज या सगळ्या कामांचं उद्घाटन झालं त्याबद्दल बोलवलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि भविष्यात कडेगावच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही, तुम्ही बाहेर देखील माझी चर्चा